नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. रत्नागिरी भाजपातर्फे रामदास कदम यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल रत्नागिरी भाजपातर्फे निषेध व्यक्त करण्यात आलाय. रामदास कदम यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर शहरातील जयस्तंभ येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले. तुम्ही स्वतःला आवरा, आम्ही आजही तुमचा आदर करतो. भाजपला दुखावण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी दिली आहे. ये दुर्गेश हाथ बदलो. रवींद्र चव्हाण साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चव्हाण साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चव्हाण साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता. नाही, ठीक आहे. आता सगळं बोललं एवढेच पुरेसं आहे ना. 85 सालामध्ये हे मुंबईत होते. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी यांच्या दगडातला देव केला. 90 साली आमदार झाले, 95ला झाले, 99 झाले, मंत्री झाले. हे ज्या वेळेला 2005ला शिवसेना फुटली त्यावेळेला राणे साहेबांना जाणारे पहिले होते. त्यांना पुढे पाठवलं आणि आपण थांबले आणि विरोधी पक्ष नेते झाले. गुहागरची विधानसभा हट्टानं त्या ठिकाणी मागितली. त्यावेळेला सुद्धा भाजपा शिवसेनेच्या युतीमध्ये यांनीच खडा टाकला. खरं यांना दापोली विधानसभा मतदारसंघ होता, तिथं ते गेले नाहीत. अडेल तट्टूपणा केला. उद्धवजींनी त्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना विनंती केली, माझा विरोधी पक्ष नेता आहे, त्याला उमेदवारी गुहागरमध्ये मिळाली पाहिजे. आम्ही त्याग केला त्या ठिकाणी. परंतु त्या उद्धवजींना सुद्धा फसवून हे रामदास भाई गेले. आता यांच्याबद्दल आणखी काय बोलायचं. पण तुम्ही आवरा, आम्ही आजही तुमचा अजूनही सन्मान करतोय. त्या योगेश दादाला परत आमदार करायचं झालं तर भाजपचा तुम्ही दुखावण्याचा प्रयत्न करू नका, एवढा या निमित्तानं इशारा देतोय. आम्ही सगळेजण रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीमागे ठामपणे आहोत, राणे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे आहोत आणि भारतीय जनता पार्टी या कोकणामध्ये चांगल्या प्रकारची विजयी होणार आहे ही खात्री या निमित्तानं मी देतोय. सांगलीतील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपूल कामाच्या निषेधार्थ मनसेने रेल रोको आंदोलन केलं. तर 2 दिवसापासून या पुलाचं काम सुरू आहे. लोकांना 10 ते 15 किलोमीटर लांब फिरून जावं लागतंय. आज रिक्षांचे रेट वाढलेले आहेत, तर तेथील व्यापार सगळा खुटलाय. बिचारांवर भीक मागायची वेळ आली आहे. अशी परिस्थिती असताना इथे राजकारण होताना दिसतंय. तर प्रशासनाची दादागिरी आहे असा आरोप आंदोलकांकडून यावेळी करण्यात येतोय. परंतु सर्वांची अडचणी साहेब सगळी गोष्ट बरोबर आहे. आम्हाला तर आज पहिली तारीख दिली का, किती तारखा झाल्या मला सांगा. कसा भरोसा ठेवणार आपण आणि पुन्हा भरोसा ठेवायचा. धंदा होत नाही त्यांचा. एक काही व्यापाऱ्यांनी आतमधल्या गोष्टी बाहेर काढून विकायला लागले, स्टॉल लावल्यासारखा. काय परिस्थिती आली. ह्यांना काय पडलेलं नाही रेल्वे प्रशासनाला. यांच्या गाड्या चालू आहेत, यांचं व्यवस्थित सगळं चालू आहे. मला सांगायचं 4 कधी पूल करायचं बोला. चिंतामणी रेल्वे पूल हे रेल्वे लाईनसाठी रेल्वे ब्रिज चालू आहे. गेले अनेक महिने झालं, 2 वर्ष झालं जवळजवळ हा पूल बांधला जातो आहे. हा जगातला पहिला पूल असेल की एवढे वर्ष लागतात. कारण ह्यामध्ये ठेकेदार आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी टक्केवारीहून यांची भांडणं आहेत. हे आज निदर्शनास आलं. आमच्या जनतेला इथं काहीही माहीत नव्हतं. आज इथून 3-4 तालुके आहेत. स्थानिक इथले माधवनगर वगैरे हा परिसर छोटी छोटी गावं आहेत. या गावात गोरगरीब लोक आहेत. त्यांना 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर फिरून जावं लागतं. आज रिक्षावाल्यांचे रेट वाढले. ह्या पुलामुळं या ठिकाणचा व्यापार सगळा खुंटला. व्यापाऱ्यांना धंदा होत नाही, भीक मागायची वेळ आली. रस्त्यावरती गाडी लावून आता व्यापार करतायत. एवढी परिस्थिती असताना सुद्धा रेल्वे प्रशासन किंवा स्थानिक राज्य शासन याकडे काही लक्ष देत नाही. मात्र इथं राजकारण होताना दिसतंय. आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असतो तर आपण पाहिलं असेल प्रशासनाची ही दादागिरी. एवढे आमचे कार्यकर्ते 100 आणि यांचे पोलीस 500.
ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. निषेध पण नोंदवून देत नाहीत. मग ही कुठली मोगलाई आहे का? माझा प्रश्न आहे सांगलीच्या जनतेला की त्यांनी विचार करावा. जर का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री 15 तारखेची डेडलाईन देतात, कुठल्या बेसवरती देतात? आत्ता हे शिंदे म्हणून अधिकारी आहेत रेल्वेचे, यांनी मला आत्ताच एक गोष्ट सांगितली की रेल्वे प्रशासनाने त्यांचा सर्व फंड जो ह्या पुलाबाबतीतला होता तो वर्ग केलेला आहे ठेकेदाराला. राहिला आहे तो फक्त राज्य शासनाचा. मग पालकमंत्र्याला किंवा इथलं स्थानिक आमदार भाजपची लोक या ठिकाणी आंदोलन करतात, त्यांना माहीत नाही आहे का आपणच पैसे न दिल्यामुळं हा पूल अपुरा राहिलेला आहे, त्यामुळं काम होत नाही. तर केवळ ही बनवाबनवी आहे, लोकांना फसवण्याचं काम चालू आहे. सत्ता पण ह्यांनीच भोगायची, आंदोलनं पण ह्यांनीच करायची आणि तारीख पे तारीख ही 5वी 6वी वेळ आहे तारीख देत आहेत. पण आजपर्यंत यांचं काम झालेलं नाही. आत्ता आम्हाला ही तारीख देत आहेत लिहून लेखी, ही शेवटची तारीख असेल त्यावेळेला आम्ही इथं रस्त्यावर येऊन इथं पोलिसांना पण वेळ देणार नाही. तारीख चुकली की खळखट्याक झालं मनसेचं. एवढं या रेल्वे प्रशासनानं राज्य शासनानं लक्षात ठेवायचं. जी तुम्ही आज तारीख द्याल ती जबाबदारीने द्या. 2 दिवस मागं 2 दिवस पुढं द्या, पण तारीख चुकली की मग आम्ही आमचा गनिमी कावा माहीत आहे सगळ्यांना मनसे काय करू शकते, मग आम्ही असं समोर येणार नाही. हे या ठिकाणी हे आमचं आव्हान आहे असं समजावं प्रशासनानं आणि त्या पद्धतीनं काम करावं, एवढं बोलतो. महाराष्ट्र